नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती 2026 जाहिरात येऊन जवळपास 15 दिवस झाले, पण त्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे। यामुळे दिव्यांग उमेदवार भरपूर अडचणीत आलेले आहेत। तर तुम्हाला मी थोडा रेफरन्स देतोय। 2023 ला तलाठी भरती जाहिरात आली होती। त्या जाहिरातीमध्ये आरक्षण आणि समांतर आरक्षण कसं होतं, ते फॉर्म भरताना कुणाला अडचण येत होती का, येत नव्हती का? आता एमपीएससीला याबद्दल 15 दिवसापासून सर्व दिव्यांग उमेदवार आणि इन्क्लुडिंग मी सुद्धा, माझी टीम सुद्धा कॉल करते, पण एमपीएससी कडनं अजूनही प्रॉपर असं आन्सर मिळालं नाहीये आणि विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येत नाहीये। मग अजून प्रश्न असाही येतो की या संदर्भात एमपीएससीने खरं म्हणजे प्रसिद्धी पत्रक द्यायला पाहिजे होतं। दुसरा मुद्दा, कदाचित फॉर्म भरण्याची डेट सुद्धा वाढवली जाऊ शकते, पण शक्यता आहे संध्याकाळी 7 वाजेपर्यंत बघा। जर नाही वाढ झाली तर मात्र तुम्हाला 7 नंतर फॉर्म भरावाच लागणार आहे, लक्षात घ्या। चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो, पण तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमी कडनं तुमच्यासाठी तलाठी भरतीची बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड चालू केलेली, ज्यामध्ये प्रत्येक विषयाला सेपरेट फॅकल्टी तुम्हाला शिकवणार आहे। ह्या सगळ्या फॅकल्टी तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, स्टेट बोर्डच्या टेस्ट सिरीज असू देत किंवा ऑफलाईन टेस्ट सिरीज असू देत, ह्या सगळ्या यांनी सेट केलेल्या आहेत। तीच फॅकल्टी तुम्हाला इथे शिकवायला आहे। गेल्या 15 वर्षापासूनचा अनुभव आहे आणि प्रत्येक विषयाला सेपरेट फॅकल्टी। हे तुम्ही नीट नोट करा। बऱ्याच ठिकाणी एकाच विषयाला किंवा एकच जण सगळे विषय शिकवतो, हे कितपत शक्य होणार आहे। सो इथे तुम्हाला आम्ही प्रत्येक विषयाला सेपरेट फॅकल्टी देतोय आणि ह्या फॅकल्टी बरोबर तुम्हाला सगळ्या गोष्टी सुद्धा इथे आम्ही प्रोव्हाइड करतोय। सो लगेच बॅच जॉईन करा। जॉईन करण्यासाठी खाली लिंक दिली, लिंकवर क्लिक करून ऍप डाउनलोड करा, बॅच लगेच जॉईन करा। आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो। फॉर्म भरण्याची लास्ट डेट बघा आजच आहे, 5 ऑगस्ट आज लास्ट डेट आलेली आहे, तरी सुद्धा दिव्यांग उमेदवारांचे प्रश्न सोडवले जात नाहीये। म्हणजे नेमकं काय होते बघा, पाठीमागची ऍड तुम्हाला मी दाखवतो, जी एक्झाम टीसीएस ने घेतली होती 2023 ची ही जाहिरात आहे, ज्यामध्ये 4644 इनिशियली ही पदं आली होती बघा। 36 जिल्ह्यांमध्ये जाहिरात होती। प्रत्येक जिल्ह्यावार त्यांनी वेगळं वर्गीकरण करून दिलं होतं। प्रत्येक जिल्ह्यानुसार आरक्षण, समांतर आरक्षणच्या जागा सुद्धा त्यांनी सांगितल्या होत्या। मग अशी ऍड आता एमपीएससीने का देऊ नये? जर द्यायची नसेल तर एमपीएससीने प्रसिद्धीपत्रक द्यावं, की या संदर्भात आम्हाला संबंधित विभागाकडनं, महसूल विभागाकडनं असं सेपरेट जाहिरातीचं प्रारूप आलेलं नाहीये असं सांगावं। पण असं जर असेल अशी ऍड देतात का? कोणी नाही देत। आतापर्यंत कोणतीही ऍड अशी दिलेली नाही। सो पाठीमागची ऍड बघा ना तुम्ही। पाठीमागच्या ऍड मध्ये कसं बघा, मी एक उदाहरण दाखवतो तुम्हाला। 2023च्या तलाठी भरतीमध्ये असे होते आरक्षण आणि समांतर आरक्षण। बघा हे उभं आरक्षण, एससी ला जागा किती आहे मी एका जिल्ह्याचं दाखवतो, असं प्रत्येक जिल्ह्याचं त्यांनी सेपरेट दिलं होतं। औरंगाबाद जिल्ह्याचं जर बघितलं, एससी ला जागा, एसटी ला जागा, एनटी अ, ब, क, ड, विशेष मागास प्रवर्ग, एसबीसी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, ओपन, अशा एकूण 161 जागा संभाजीनगर मध्ये होत्या, औरंगाबाद मध्ये होत्या। टोटल जर बघितलं, हे झालं तुमचं उभं आरक्षण। आडवं आरक्षण मध्ये बघा, सर्वसाधारण जनरल आहे, फिमेल रिझर्वेशन आहे, स्पोर्ट रिझर्वेशन आहे, एक सर्व्हिसमॅन रिझर्वेशन आहे, प्रोजेक्ट अफेक्टेड आहे, अर्थक्वेक अफेक्टेड आहे, प्रोजेक्ट अफेक्टेड, त्यानंतर दिव्यांग, पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी हे पण आहे, आणि पदवीधर अंशकालीन पण आहे। बघा सेपरेट दिलंय इथे। दिव्यांग जर बघितले बघा, त्यांनी सगळेच एकूण 6 जागा इथे दिल्या। अल्पदृष्टी आहे, त्यानंतर ऐकू येण्यातील दुर्बलता, एच म्हणतो आपण त्याला, कुष्ठरोग मुक्त, शारीरिक वाढ खुंटणे, आम्ल हल्लाग्रस्त, 2 स्वमग्नता, सगळ्यांना जागा असं काही म्हटलेलं त्यांनी कुणाला। पण इथे फॉर्म भरताना काही दिव्यांग उमेदवारांना खरंच प्रॉब्लेम येत आहे। आता सगळ्याच येत आहे की काही येत आहे? आता मला बऱ्याच दिव्यांगांचे फोन आले की त्यांना फॉर्म भरता येत नाही। सगळ्या टाईपचे नाही आले मला फोन, पण ज्यांचे फोन आले त्यानुसार असं वाटतं की दिव्यांग उमेदवारांना फॉर्म भरायला खरंच अडचण येत आहे। या संदर्भात एमपीएससीने सुद्धा कित्येक कॉल एमपीएससीला केले, कित्येक मेल एमपीएससीला केले। काही नंबरवरती कॉल उचललेच जात नाही, कन्सर्न डिपार्टमेंट कॉल अजिबात उचलत नाहीये। मग हे नंबर दिलेच कशाला? हे नंबर द्यायला नाहीच पाहिजे। जर आमचे इश्यू आहे, मुलांचे इश्यू आहे, आता मी जे बोलतोय मुलांच्या मार्फत प्राथमिक स्वरूपात बोलतोय, एमपीएससी पण एमपीएससी याला उत्तर देत नाही। हा कळवतो, हा सांगतो, हा अपडेट येऊन जाईल, नंतर फॉर्म भरा, हे असं करा, तसं करा, हे करून बघा, ते करून बघा। हा प्रॉपर आन्सरच नाही तुमच्याकडे। म्हणजे हेल्पलाईन नंबरला कॉल केला ना, ते प्रॉपर आन्सर देत नाही। सर तुम्ही असं करून बघा, नाही ते नाही चालणार, हे करून बघा, असं करून बघा, असं सांगितलं जातंय। याबद्दल मला अजून म्हणणं आहे की एमपीएससीने हा व्हिडिओ बघावा आणि योग्य तो दिव्यांग उमेदवारांसाठी नक्कीच योग्य ते प्रसिद्धीपत्रक त्यांनी द्यावं आणि शक्य असेल तर डेट वाढवून द्यावं। याबद्दल दिव्यांग उमेदवार तुम्हाला काय काय प्रश्न मला कमेंटमध्ये अजून टाका। बघा दिव्यांग उमेदवारांना फॉर्म भरता येत नाही का? येत नाही तर इथे दिव्यांगत्व उमेदवार, दिव्यांगत्व असल्याचं कारण ते फॉर्म भरायला देत आहे।
दिव्यांग उमेदवार आहे ना अलाउड इथे, बरोबर आहे. कोणत्या पदांना जागा आहेत कसं कळणार मग? जसं इथे ह्या ऍडमध्ये जुन्या ऍडमध्ये सांगितलं होतं कुणाला किती जागा आहे, कोणत्या जिल्ह्यात त्यांना जागा आहे. मग इथे उमेदवारांना फॉर्म भरताना कळत नाहीये की मी ज्या बघा 5 कॅटेगरी ABCDE आहे यांची कॅटेगरी, कोणत्या कॅटेगरीतनं त्या उमेदवाराला जागा आहे नाही कसं कळणार आहे? जर डिटेल ऍड त्यांनी दिलीच नाही तर कसं कळणार आहे? MPSC कडनं उत्तर अपेक्षित आहे. डेट वाढून पण जर होत असेल तर MPSC द्यावा, कारण बरेचसे दिव्यांग उमेदवारांना फॉर्म भरता येत नाही. याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अजून काही प्रश्न असला आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता, अदरवाईज ऍप डाउनलोड करून हवी ती बॅच पण तुम्ही जॉईन करू शकता. तुर्तास थांबूया, पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.